गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? कालचा जो आपण आराखडा या आपण ज्या पद्धतीमध्ये मार्केटला समजण्याचा प्रयत्न केला होता, मी काल सांगितलं होतं की मार्केटने एकदा टेस्ट करून खाली झालं तर मग ठीक आहे, नाही तर मार्केट साईड होण्याच्या चक्करमध्ये आहे. कारण का मार्केट त्या लेवललाच आहे, कारण का वरती एक स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे. ओके, आणि टार्गेट पण दिलेले 820 ओके, मार्केटने ते 820 चे टार्गेट केले. ऍक्च्युली माझी लाईन जरा चुकीची लागलेली आहे. 820 तुम्ही जर बघाल ना तर एक्झॅक्ट 820 ही येते. ओके, तर मार्केट बरोबर आपल्या लेवलला येऊन रेस्पॉन्ड केलेलं आहे, म्हणजे टार्गेट दिलेलं आहे. स्लो अँड स्टेडी मुवमेंट प्राइस ऍक्शन बरोबर मार्केट गेलेलं आहे. एक्झॅक्टली बघायला गेलं ना तर हा मेन इम्पॉर्टंट मुवमेंट होता. हा होता मेन, म्हणजे मार्केट वरती वर चाललं, ठीक आहे, रेजिस्ट्रेशन घेऊन डायरेक्ट खाली आले आणि इकडनं जो मुवमेंट गेला तो खरा मुवमेंट, आणि त्यानंतर प्राइस ऍक्शन बरोबर निघाला. असं बघायला गेलं तर इकडे तुम्ही जर घेतला असतात तरी ठीक होतं. ओके, आता ज्यांनी घेतलं नाही घेतलं तो विषय नाहीये. विषय काय आहे की आपला अभ्यास बरोबर आहे का? मार्केट आपल्या जी बुद्धिमत्ता आपण जी वापरतोय उद्यासाठी मार्केट अनालाइज करतोय टेक्निकली, या एक्सपिरियन्स आहे, सायकोलॉजिकल ट्रेड आहे, कुठले चार्ट पॅटर्न इंडिकेटर त्याप्रमाणे मार्केट खरंच चालतंय का? तर ते बरोबर चाललंय, म्हणजे माझा अभ्यास कुठे ना कुठे आज सक्षम आहे आणि तो योग्य रीतीमध्ये पार पडत आहे डेली अनालिसिस वरती. मी बोललो म्हणून मार्केट चाललं असा विषय कधीच आणू नका, आणि मी पण कधी काढत नाही. मी बोललो माझ्या प्रमाणित मार्केट झालं. युट्यूब मध्ये इंस्टाग्राम मध्ये तुम्ही बघत असाल, मैंने कल बोला था वैसी मार्केट आहे. तुम्ही बोला, मी जे शिकतोय ते पण शिकले असतील. बघा, शिकणं इम्पॉर्टंट आहे, जागरूकता असणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही काय समजताय मार्केटला, कुठल्या पद्धतीने समजताय, हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी आज काहीच नाही केलं, कारण का काही पर्सनल इश्यूजमुळे मी एकाच महिना मी ट्रेडिंग जरासं अवॉइड करतोय. घरी बोर्ड एक्झामची तयारी चाललेली आहे, पेपर चालू आहे, त्यामुळे मी माझ्या ग्रुपला पण सांगितलं, माझा ग्रुप आहे तिकडे पण सांगितलं की 10वीची एक्झाम असल्यामुळे मी कार्यरत असणार आहे कमीत कमी टिल 18 मार्च पर्यंत, पण मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मदत करेन, कारण का लेवल्स कळतील. ओके, त्यामुळे त्याच्या पहिला अगोदर मी एक 11 ट्रेड टाकलेला, जो हा ट्रेड होता. मार्केटनी इकडनं 11 ट्रेड टाकलेलं मी बरोबर. मार्केटनी डिसिशन घेतलं, मार्केटनी परत डिसिशन घेतलं, त्यानंतर मार्केट जे वरती गेलं ते वरच्या वरच राहिलं. ओके, आता तुम्ही बोलाल की जर मग इथे जो फॉल आहे तो काय? बघा, तुम्ही जर मी इथे 280 ते 380 म्हणजे 100 पॉईंट सेन्सेक्सचं बोलतो मी, 100 पॉईंटचं रॅली देतोय, तर मार्केटला मी 20-30 पॉईंट देऊ शकतो, आणि हे करणं जरुरी आहे, हे भाग आहे. का माहितीये का? ह्याला होतं सायकोलॉजिकल ट्रेड. जर मार्केट मी 100-150 पॉईंट घ्यायचा बघतोय, तुम्ही मार्केटला 200 पॉईंट देऊ शकत नाही का? हा अभ्यास आहे, हा एक्सपिरियन्स आहे. आणि मार्केट बघा त्यानंतर एक चांगला मुवमेंट ठेवला. ओके, जर मी माझं जर मी मोजत असेल की मार्केट किती खाली गेलंय, तर 180 वरून लगभग मी हा पॉईंट पकडला तर 12 पॉईंट मार्केट खाली गेलंय. 22 पॉईंट, सॉरी 22 पॉईंट गेलाय. बघा इथे 22 पॉईंट दिसतात. मग बरोबर आहे ना, माझा स्टॉपलॉस हिट झाला, पण त्यानंतर जो मार्केटने मुवमेंट घेतला तो विषय. आता काय होतं, जेव्हा मी इकडनं निघतो तेव्हाच मार्केट मध्ये जातं. म्हणजे काय, माझा अभ्यास बरोबर आहे पण माझी एंट्री चुकीची, हा विषय तुम्हाला कळला पाहिजे. मी असतो तो कमीत कमी 20 पॉईंट देण्यासाठी 100% रेडी असतो, कारण मला माहिती आहे मार्केटची मुवमेंट वरच्या साईडची आहे. क्लिअरली मार्केट एका दिशेने चाललेलं आहे, आणि हीच ती मुवमेंट होती रेड कॅन्डलची. कारण का ही कॅन्डल कशी असते माहिती काय, ट्रॅप करण्यासाठी असते तुम्हाला. मला नुकसान झालं, मी निघालो, जसं तुम्ही निघता मार्केट जातं. ही सायकोलॉजिकल ट्रेडिंग येणं जरुरी आहे. आणि त्यानंतर मार्केटनी काय अफलातून काम केलंय, मार्केटनी म्हणजे माझ्या टार्गेटपेक्षा आपल्या टार्गेटपेक्षा जास्तच दिले. 520 530 पर्यंत दिले, डबल टार्गेट दिलेलं आहे. तर मी असं बोलू शकत नाही की मी आज घेतलं, कारण मी आज केलंच नाहीये काय. आणि लगभग तरी मी 1 महिना करणार नाही, पण लाईव्ह वरती राहणार आहे, मार्केट अनालाइज करणार आहे आणि तुमच्यावरती पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, दुसरी गोष्ट समजण्याचा प्रयत्न आपण करूया की मी काल सांगितलं तर मार्केट साइडवेज होऊ शकतं. या दुसरी गोष्ट मी तुम्हाला ही पण सांगितली होती, जेव्हा मार्केट एक कॅन्डल बनवते ग्रीन, दुसरी, तर तिसरी योग्यता आहे. तर बघूया आपण ती कॅन्डल बनले का आज. ठीक आहे, त्या विषयामध्ये पण आपण चर्चा करणार आहोत. तर प्लेन चार्ट मध्ये जेव्हा मी येतोय, ओके, तर 15 मिनिटाच्या चार्ट वरती मी जर बघत असेन, ओके,
तर मार्केट मला फुल पॉझिटिव्ह दिसते. आपण एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बोललेला तो टोटली हिट झालेला आहे. त्याचे टार्गेट्स पण भेटलेले इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर्स. ओके, त्यानंतर मी डेली चार्टवरती जर येत असेल, ओके, नीट बघा, कालचाच विषय मी बोललो म्हणून नाही, सायकोलॉजी मी काल पण तुम्हाला दाखवतो तेच दाखवलं. 3 ह्या कॅन्डल दाखवलेल्या, 3 ह्या कॅन्डल. पण कधी जेव्हा त्या बॉटमला असतील तेव्हा एक बॉटम, आणि मार्केट आता बॉटमलाच आहे, त्यामुळे बाईंग तर नक्कीच येणार आहे. तो विषय समजणं जरुरी आहे. ओके, त्याचबरोबर तुम्हाला अजून एक विषय सांगितला होता. मार्केट एक पॅरलल झोन मध्ये चालतंय. मार्केट जिथपर्यंत 920 ला टच करत नाहीये, ओके, ह्याला तोडत नाहीये, इकडे वरती जात नाहीये, तोपर्यंत मी काहीच करणार नाहीये. ओके, हा जो आहे 920 चा लेवल आहे. ओके, मी तुम्हाला हे पण सांगितलेलं की मार्केट जर खाली पडलंय तर मार्केट इकडनं येऊन परत खाली येणं भाग आहे. मग आता ना आपण अजून जवळ आलेलो आहे. कोणाच्या जवळ आलोय? रेसिस्टन्सच्या जवळ आलोय. ओके, 920 चा हा चांगला स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे. कारण तुम्ही ही जी लाईन बघाल ना, इथे मार्केटने खूप वेळा धमाल केलेली आहे. इकडनंच रिजेक्शन, इकडनंच वरती केलंय, इकडनंच रिजेक्शन, इकडनंच वरती केलंय. त्यामुळे ही लेवल माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा, एवढा अभ्यास मी लावून ठेवलेला आहे, कारण मला प्रिव्हियस मार्केटची हिस्ट्री समजणं अत्यंत आवश्यक आहे. ह्याचं कारण काय? जिथपर्यंत तुम्हाला 5ची लो, डे हाय, लो, वीकली हाय, लो, मंथ हाय, लो, हे डे हाय सगळं कळत नसेल ना, तोपर्यंत तुम्ही काहीच नाही करू शकत. तुम्हाला लेवल कशा कळणार? ओके, तो विषय असा येतो. मी तुम्हाला ना इथे एक स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, नीट ऐका आणि त्याच्यातनं बोध घेण्याचा प्रयत्न करा. की एक व्यक्ती जो असतो ना, जो खूप देवभक्त असतो. म्हणजे ती भक्ती सकाळी 4 वाजता उठल्यापासून 4 वाजता उठतो आणि मग देवाची भक्ती करतो. रात्री झोपेपर्यंत, रात्री 12 पर्यंत देवाचंच नामस्मरण करत असतो, माला जपत असतो. मग अशा व्यक्तींना देव पावणार की नाही हे तुम्ही ठरवा. बरोबर? देव प्रसन्न होतो, पण देव प्रसन्न होण्याच्या अगोदर काय होतं की त्याची परीक्षा घेणं खूप जरुरी आहे. ओके, मग देव परीक्षा घेतो. देव काय करतो? त्या व्यक्तीला सांगतो की बाबा एक काम कर, तू माझा खरं भक्त असेल ना, तर मी तुला एक परीक्षा देतो, त्या परीक्षेमध्ये पास हो, तुला जे पाहिजे ते वरदान मी देईन. जे पाहिजे ते वरदान देईन. भक्त खुश होतो. देव काय बोलतो? ही तुम्ही स्टोरी ऐकला असेल बहुतेक तरी. ओके, इंस्टाग्रामच्या माध्यमातून या आई बाबांच्या, आजोबांच्या, आजीच्या ह्या गोष्टी असतात. तू एक काम कर, नाम स्मरण तर करतोस, ठीक आहे, एक पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घाल. ओके, पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घाल, पण अट काय? तुझ्या हातामध्ये मी एक वाटगं देईन, कटोरा देईन, जे पाण्याने तुंब भरलं असेल. जरा तरी हल्लास, एक जरी पाण्याचं टेम खाली पडलं, तर तुझी परीक्षामध्ये तू फेल होशील, या नापास होशील. मग तुला वरदान भेटणार नाही आणि परत तुला कधी मी प्रसन्न होणार नाही. देव बोलतो, माणूस बोलतो ठीक आहे, खूप इझी आहे. ते कटोरं हातात घेऊन, वाडगं हातात घेऊन, भांडं हातात घेऊन, पात्र हातात घेऊन तो प्रदक्षिणा घालायला चालू करतो. इथपर्यंत तो नामस्मरण करत असतो देवाचं. पण काय होतं, जरा पुढे गेल्यावर हाताला ताण येतो. तुम्हाला माहितीये की एक गोष्ट जास्त वेळ हातामध्ये पकडली की हाताला ताण येतो. तुम्ही एक जरी पेपर जरी पकडलात ना 1 तास, तरी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही 10 किलो वजन उचलताय. कारण का ते सायकोलॉजिकल, एकाच मोमेंट मध्ये, एकाच पोझिशन मध्ये तुम्ही जर हात ठेवाल एका परिस्थितीमध्ये, तो हात जड होतो, हाताला मुंगे येतात. बस काय झालं, इथे आल्यावर त्यांनी नामस्मरण बंद केलं आणि काय केलं, आपल्या हातावरती आणि वाडग्यावरती जास्त ध्यान द्यायला चालू केलं आणि पूर्ण ती परिक्रमा झाली. त्यांनी एकही थेंब सांडला नाही. एकही थेंब सांडला नाही. अट काय होती की थेंब सांडला नाही पाहिजे होता. बरोबर आहे, तो परीक्षेमध्ये पास झालाय. पण देवाचं म्हणणं काय की, नीट आहे का, हे बोध घेण्यासारखं आहे. भलेही स्टोरी आहे, पण एक एक्सपिरियन्स आहे. ह्याच्यातून आपण काय शिकतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. की तू माझं 4 वाजल्यापासून सकाळी 12 वाजेपर्यंत जे नामस्मरण करायचं, मला जे खुश करण्याचा प्रयत्न करायचास, पण जेव्हा तुला दुसरं काहीतरी काम दिलं, तेव्हा तुझं लक्ष तिकडे गेलं. तू माझं नामस्मरण घ्यायचं विसरलास, या तू नाही घेतलंस. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ काय? हा बोध तुम्ही घेणं जरुरी आहे की जेव्हा आपण कुठलं कार्य करतो ना, तेव्हा आपण फोकस राहतो. म्हणजे आता मी काम करतोय, मला इथे माहिती की मार्केट इकडे खाली जाणार आहे, मी फोकस आहे. पण बाकीचे कर्तव्य आपण विसरतो.
आपण काय करतो माहितीये काय, सिंपल गोष्ट आहे, बोध घेण्यासारखं काय आहे, आपण फक्त ना 2 बटन बाईंग आणि सेलिंग हे दाबायचा प्रयत्न करतो, की बाईंग केल्यावर 100चा डायरेक्टली 200 झाला पाहिजे आणि 200ला मी सेलिंग करणार. हेच 2 बटन दाबायचे. पण ह्या 2 बटन दाबण्यासाठी किती वर्षाचा प्रवास करावा लागतो, किती त्रास घ्यावा लागतो, किती परिश्रम करावा लागतात, किती अभ्यास करावा लागतो ह्या लेवल पर्यंत यायला. म्हणजे ही जी आपण विषय मांडतोय, गोष्टी करतोय, समजण्याचा प्रयत्न करतोय, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय, स्टॉक मार्केटला समजण्याचा प्रयत्न करतोय, त्या गोष्टीवरती आपण हा विचार करतोय, की ह्या गोष्टीवरती आपण किती लक्षपूर्वक अभ्यास करतोय, आपण फक्त फोकस करतोय. लोक काय करतात, खाली आला वरती गेला, खाली आला वरती, बाईंग सेलिंग चालली त्यांची, त्यांच्या अभ्यासावरती लक्षच नाहीये, नामस्मरण ते विसरलेत. मला तेच म्हणणं आहे की बघा, हा एक प्रवास आहे, तो 2 दिवसामध्ये या 4 दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये होण्यासारखा नाहीये. तुम्ही बोलाल की मी आज स्टॉक मार्केट शिकलो, माझ्या मी स्टुडंटला पण पहिल्या दिवशी सांगतो की जेव्हा पण तुम्ही स्टॉक मार्केट शिकता, 7 महिन्याचा कोर्स आहे, 8 महिन्याचा कोर्स आहे, 9व्या महिन्यामध्ये तुम्ही लखपती होणार नाहीयेत, तुम्हाला 500 रोज येणार नाहीयेत. कधी येतील, जेव्हा तुम्ही हा पुरा अभ्यास करून तुम्ही स्वतःला सक्षम बनवाल तेव्हा. बघा, आयुष्यात ना पैसे कमवणं खूप इझी आहे, पण सक्षम राहणं, स्थिर राहणं खूप कठीण आहे. खरं बोलणं, त्याच्याशी मी खरं बोलणं, या खरेपणा जो असतो ना, खूप कठीण आहे. आजकाल सगळीकडे तेच चाललेलं आहे. इंस्टाग्राम, युट्यूब चॅनल्स मध्ये सगळ्या गोष्टी तेच. मी काय बोललो, मार्केटकडे चाललं. मला गरज नाहीये, मी तुमच्यासाठी थांबलेलो आहे, मी माझं कर्तव्य करतो, त्याचबरोबर माझं ट्रेडिंगचा अभ्यास चाललाय, माझे सेशन चाललेत, मी चांगलं कमवतोय आणि देवाचं नामस्मरण चालूच आहे. आता नामस्मरण मध्ये काय, सोशल कार्य करतोय मी युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा, तुमच्या लेवल समजवण्याच्या, तुम्हाला लॉस पासून वाचवण्याचा मी प्रयत्न करतोय, की तुम्ही कमीत कमीत लॉस करा आणि जास्तीत जास्त प्रॉफिट करा आणि येणाऱ्या काळामध्ये तुमची स्वप्न पुरी करा. बस माझं बोलण्याचं तात्पर्य काय, कर्म तर होत आहेत, पण त्या कर्माबरोबर तुम्ही किती शिकताय, किती फोकस्ड आहात, ह्या गोष्टीवर खूप इम्पॉर्टन्स देणं जरुरी आहे. ओके, तर येऊया आता सॉरी, उद्या मार्केट एक्झॅक्टली काय करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, नीट आहे का, सायकोलॉजिकल ट्रेड आहे. मी कुठलेही कॅन्डल चॅट पॅटर्न लावले नाही, तुम्ही बघू शकता इथे लावलेत, पण सगळे बंद करून ठेवलेत. जेव्हा टेक्निकल अनालिसिस करतो या ट्रेड घेत असतो, तेव्हा बॉलोजन बँड, RSI डायव्हर्जन, MACD, या सगळ्या गोष्टी बघतो, EMA बघतो, 20चा EMA, 50चा EMA, 13, 14, 15, 16, 20 सगळं बघतो. ती गोष्ट वेगळी, ते टेक्निकलचा भाग. पण सायकोलॉजी काय बोलते बघा, कधी पण सायकोलॉजी अशी बोलते की मार्केट जेव्हा 3 कॅन्डल बनवतं, तेव्हा ही 4थी कॅन्डल जरा डाउटेड असते. इथे एक मला रेड कॅन्डल भेटणं आता आवश्यक आहे. जर मार्केटला वरती जायचं असेल तर, मार्केटला तर खरंच वरती जायचं असेल ना, तर इथे मला रेड कॅन्डल, नीट आहे का, रेड कॅन्डल येणं जरुरी आहे. मग उद्या काय होऊ शकतं, उद्या काय डायरेक्ट तुम्ही बेरिश मध्ये ट्रेड घ्याल, नाही. उद्या अशी रेड कॅन्डल नाही, असं नाहीये. समजण्याचा प्रयत्न करा, मी समजावण्याचा प्रयत्न करतो. मार्केट उद्या काय करेल, जर आपण 15 मिनिटं चार्ट वरती येऊन बघू ना, तर हे पण समजणं जरुरी आहे की मार्केटने ना इथे आणि इथे रेजिस्टन्स घेऊन खाली आलेला आहे. ओके, आणि इथे सपोर्ट घेऊन वरती गेलाय, इथे पण सपोर्ट वरती येऊन डायरेक्टली खाली आलेला आहे. ओके, हा जी गॅप आहे, हा गॅपचा विषय संपला. आता ही गॅपचा पण विषय संपला, म्हणजे गॅप मार्केटने भरल्या. हिस्ट्री ऑलवेज हॅज टू बी रिपीट, आणि मार्केटने आपला इतिहास चालू ठेवलेला आहे. अभ्यास बरोबर आहे, टेक्निकल मध्ये बरोबर आहे, मी कुठेही चुकत नाहीये. मग आता काय, उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, सेन्सेक्सची वीकली लाखची एक्सपायरी आहे, नंतर मंथली निफ्टी चालू झालेली आहे, एक्सपायरी तेव्हा पण होईल. मी तुम्हाला सांगत होतो की मार्केटने आहे ना 26,000ची लेवल तोडणं जरून या हप्त्यामध्ये सस्टेन होणं जरुरी आहे. तर येणाऱ्या काळामध्ये मार्केट काय ना काहीतरी वरची मुवमेंट दाखवेल. ओके, नीट बघा, उद्या मार्केट गॅप अप होऊ दे, गॅप डाऊन होऊ दे, या फ्लॅट ओपन होऊ दे, जिथपर्यंत मार्केट आहे ना, माझी ही 880 ची लेवल तोडत नाहीये ना, 880 कुठले, 880 ची लेवल तोडत नाहीये आणि 920 वरती सस्टेन होत नाही, तोपर्यंत मी एक सीई साठी जाणार नाही. कालपर्यंत मी 75%, बघा काल सांगितलं 75-70% मी कॉल साठी जाणार आहे. आता मी काय करतोय, आता मी माझी स्ट्रॅटेजी बदलतोय, कारण का मार्केट लेवल प्रमाणे स्ट्रॅटेजी बदलणं जरुरी आहे.
हे तुम्हाला समजणं खूप जरुरी आहे, आवश्यक आहे. मी सी मध्ये कधी बसेन, जेव्हा मार्केट 880च्या लेवलला टेस्ट करेल, रिटेस्ट करेल, तेव्हाच मी काहीतरी करायचा प्रयत्न करेन. नाहीतर मी उद्या जर मला खालच्या बाजूचा ट्रेड घ्यायचा असेल तर मी डायरेक्टली 780च्या खाली एक बेरिश ट्रेड घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ओके, तर माझ्या लेवल्स हलणार आहेत परत मग. ओके, वरची लेवल माझी लागली बघा लगभग ही, आणि खालची लेवल माझी लागली लगभग ही, कारण का उद्या लगभग अंदाजे मी पकडतो ही वाली. ओके, तर मी 780 खाली 760च्या खाली मी डायरेक्टली बेरिश होईन. नाही तर 880च्या वरती मी 880च्या वरती मी कॉल घ्यायचा प्रयत्न करेन. नाहीतर मार्केटला उद्या मी सोडून देईन, कारण का मार्केट या रेंजमध्ये 2 दिवस सलग राहिलं होतं. त्यामुळे इथे पण मार्केट तसं ट्रॅपिंग करण्याचं एक तुम्हाला अटकू शकतो तुम्हाला, या तुम्हाला इथे ट्रॅप करू शकतो. होईल काय माहितीये का, मार्केटला जर इकडनं वरती जायचं तर रिजेक्शन घेऊन एक टेस्ट घेऊन जाणं जरुरी आहे, तर मग मार्केटमध्ये एक मोठी तेजी बघण्यात येईल. नाहीतर मार्केट परत ह्याच लेवलला, जसं आपण तो पॅरलजन बोललोय, मार्केट ह्या लेवलला टेस्ट करून मार्केट परत असं येऊ शकतं. ओके, तर उद्यासाठी मी मोस्टली कॉल साठी कमी जाण्याचा प्रयत्न करेन. पुट साठी मी जास्त जायचं प्रयत्न, कारण मार्केट काय करेल, गॅप अप जर ओपन झालं तर मार्केट परत ह्या लेवलला येण्याचा प्रयत्न करेल. ओके, असं बघायला गेलं तर मी 50-50% आहे, कारण का इथे 880 आणि 780 100 पॉईंटची रॅली आहे. त्यामुळे उद्या एक्सपायरी असल्यामुळे काही घाई गडबड करू नका. परत आपला विषय तोच येतो, 9:45च्या नंतर 15 मिनिटाची जेव्हा पण कॅन्डल क्लोजिंग होईल, अर्ध्या तासाची कॅन्डल क्लोजिंग होईल, त्यानंतरच काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. मार्केटमध्ये झालंय काय, 3 दिवस तुम्हाला बाईंग दिसते, मार्केट एकाच दिवसामध्ये सेलिंग देऊन तुमचा हा प्रॉफिट काढून देईल. हे नित्य नियम मार्केट करतोय. मग मार्केट जर हे करत असेल, मग आता ती लेवल आलेली आहे, तो दिवस आलेला आहे. सगळे एक्साइटेड आहेत की उद्या सकाळीच उठून कमी प्रीमियम मला घेणार, 1 रुपयाचा घेणार आणि 100 रुपये करणार. असं झालं असतं ना तर मी यावेळेला करोडपती झालो असतो, मी युट्यूब चॅनल बंद केला असता, मी स्वित्झर्लंडला जाऊन बसलो असतो मस्तपैकी आणि आराम केला असता. असं नाही होत, हा निरंतर प्रवास आहे. हा प्रवास तुम्हाला पार करणं जरुरी आहे. कोणाला 1 लाख, कोणाला 2 लाख, कोणाला 5 लाख, कोणाला 10 लाख, कोणाला करोड पण नुकसान होतंय. पण जेव्हा तुम्ही तिकडे थांबाल ना, तिकडे तुम्ही हराल आणि तिकडे थकाल आणि तिकडे तुमचं आयुष्य संपेल. पण त्या 1 करोड या 5 लाख या 500 रुपयाच्या नुकसानच्या नंतर जो प्रवास तुमचा चालू असेल ना, तो असेल तुमच्या वरच्या दिशेला जाण्याचा मार्ग. खूप लोक काय करतात माहिती काय, सगळं करतात, चालतात इथपर्यंत, टोकापर्यंत जातात, मग इकडे थकतात आणि मग त्यांच्या आयुष्यात डेप येतो. मार्केट पण तेच करतंय. आता मार्केट त्याच लेवलला आहे. मार्केटची ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे, 990ची, 920ची हरवेळ रेसिस्टन्स घेतले, त्यामुळे मार्केट नक्कीच 920च्या लेवलला टेस्ट करेलच. लिहून घ्या, मार्केट 920च्या लेवलला नक्कीच टेस्ट करेल. त्यानंतर मग एक्झॅक्टली पुढच्या हप्त्यामध्ये कळेल मार्केट नक्की काय करणार आहे. ओके, तुम्हाला परत सांगतोय, 2 दिवस प्रॉफिट, सरळ 1 दिवस लॉस. उद्या तो दिवस आहे, त्यामुळे घाई गडबड करू नका. ट्रेडिंग करायला नाही भेटली तरी नका करू, कमी लॉट ठेवा, कमी क्वांटिटीज मध्ये जास्त पॉईंट घेण्याचा प्रयत्न करा. या आपल्या हक्काचे 500, 1000, 5000, 50,000 जे तुम्ही त्या पद्धतीने खेळता त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. ओके, जास्त एक्साइटमेंट दाखवू नका, कारण का सेन्सेक्सची एक्सपायरी खूप विक्षिप्त असते. तुम्ही जर नसाल बघितलं तर एकदा एक्सपिरियन्स घेऊन बघा. होतं काय, आपले टार्गेट भेटतात, प्रीमियम वाढत नाही, हा सगळ्यांचा विषय आहे. प्रीमियम कधी वाढतं, जेव्हा मार्केटमध्ये एक वन साइडेड मुवमेंट येते आणि मोठ्या कॅन्डल बनतात तेव्हा. त्यामुळे त्या मोठ्या कॅन्डलसाठी थांबा. त्या जेव्हा तुम्हाला घडत असेल तेव्हाच कळेल काय ती. ऍक्च्युली बघा, मी लाईव्ह मध्ये नसतो, त्यामुळे तुम्हाला मी काही गाईड करू शकत नाही, पण ओव्हरऑल तुम्हाला मी सगळा विषय समजवण्याचा प्रयत्न करतो, आणि सगळ्या दिशेने, वरनं खालनं साईडवेजचा, तर तुम्ही त्याचा अभ्यास करणं जरुरी आहे. आणि रोज जो व्हिडिओ तुम्ही ऐकताय त्यासाठी धन्यवाद, पण हा तुमचा एक्सपिरियन्स डेव्हलप होतोय. काही न करण्यापेक्षा काही ऐकणं आणि त्यानंतर करणं योग्य आहे.
मी पण खूप पुस्तकं वाचलेत, खूप अभ्यास केलेला आहे, त्यानंतर ह्या लेवलला पोहोचलोय. म्हणून तुम्ही मला ऐकताय आणि मी काय बोलू शकतोय. जर मला काय विषयामध्ये माहितीच नाहीये, माझा एक्सपिरियन्स नाही, मी काय बोलणार, कसं बोलणार, हा विषय. त्यामुळे सांभाळून काम करा. येणारे खूप दिवस सुंदर आहेत. ओके. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल, तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.